मित्रांनो, प्रत्येकच शेतकरी आपल्या सातबाऱ्यावर पिकांची नोंद घेण्यासाठी ई पीक पाहणी ॲप वापरत असतो। तर आता हेच ई पीक पाहणी ॲप आता सध्या येणाऱ्या खरीप हंगामापासून बंद होणार आहे। तर हे खरीप हंगामापासून ॲप बंद झालं तर आता आपली पिकांची नोंद घेण्यासाठी अगोदर सारखं सातबाऱ्यावर नोंदी करण्यासाठी तलाठी वगैरे गावात येणार की काय, अशी प्रत्येकालाच चिंता लागली असेल किंवा प्रश्न पडला असेल। तर मित्रांनो, त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यतळ, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, जवळपास आता मागच्या खरीप हंगामात आणि रब्बी हंगामात झाले असं की जवळपास 114 गावांमध्ये ई पीक पाहणी ॲप न वापरता पिकांची नोंद ही सातबाऱ्यावर करण्यात आली आहे। त्याचबरोबर मित्रांनो, जवळपास आता या रब्बी हंगामात जवळपास 148 गावांचा त्यात समावेश करण्यात आला आहे। अगोदर 114 खरीप हंगामात 114 गावांचा समावेश होता आणि आता 148 रब्बी हंगामात 148 गावांचा समावेश न पीक पाहणी ॲप वापरता पिकांची नोंदणी करण्यात आली आहे। तर हे असं झालं कसं? तर मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की ई पीक पाहणी ॲपचा वापर न करता किंवा ई पीक पाहणी न करता शेतकऱ्यांनी सातबाऱ्यावर नोंदणी कशी केली पिकांची। तर मित्रांनो, आता शासनातर्फे डिजिटल क्रॉप सर्वे हे ॲप जारी करण्यात आलं आहे। तर या ॲपचा वापर करून आता तुम्हाला डिजिटलरित्या तुमच्या सातबाऱ्यावर डायरेक्ट नोंदी होणार आहे। तर मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता डिजिटल क्रॉप सर्वे ॲप वापरायचं कसं? तर मित्रांनो, हे ॲप जवळपास 34 जिल्ह्यांमधील म्हणजे ॲप जारी करण्यात आलं आहे, परंतु प्रत्येक जिल्ह्यातील एकच तालुका यासाठी कन्सिडर करण्यात आला आहे। म्हणजे 34 जिल्ह्यांमधील जवळपास टोटली असं हे ॲप वापरता येणार नाही। तर 34 जिल्ह्यांमधील आता सिलेक्टेड तालुके असणार आहेत, प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक तालुका सिलेक्ट करण्यात येणार आहे। तर सिलेक्टेड तालुक्यानुसार त्या गावातील पीक पाहणी ही डिजिटल क्रॉप सर्वे या ॲपच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। आणि जे बाकीचे तालुके किंवा बाकीचे जिल्ह्यातील गावं वगैरे उरलेले आहेत त्यांना ई पीक पाहणी करण्यासाठी ई पीक पाहणी हेच ॲप वापरता येणार आहे। तर जवळपास 3,500पेक्षा जास्त गावांचा यात समावेश करण्यात आला आहे। तर डिजिटल क्रॉप सर्वे या ॲपच्या माध्यमातून डिजिटली आता ई पीक पाहणी पण तुम्ही म्हणसाल डिजिटलच आहे, तर हे ऑनलाईनरित्या तिथं तलाठी ऑफिसला तहसील ऑफिसला त्याचं करेक्शन करावं लागायचं होतं, तिथून मंजुरी देण्यात येत होती। परंतु आता झालं मित्रांनो कसं, डिजिटल क्रॉप सर्वेच्या माध्यमातून तुम्ही काय करत होते, अगोदर ई पीक पाहणी करते वेळेस ई पीक पाहणी ॲपचा वापर करून तुम्ही घर बसल्या ते ई पीक पाहणी करत होते। परंतु आता हे डिजिटल क्रॉप सर्वे नावाचं जे ॲप आहे त्यामध्ये तुमच्या शेतात गेल्याशिवाय तुमची ई पीक पाहणी ग्राह्य धरली जाणार नाही। तर ही होती माहिती मित्रांनो। तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद।